आपल्याला जे इंडस्ट्रीज आहेत त्या मलकापूरमध्ये आणावी लागतात। मग याच्यासाठी आपले प्रयत्न काय चालू आहेत? येत्या काही दिवसामध्ये आपण एक मोठ्या प्रमाणात एक इंडस्ट्रियल समिट, ज्याच्यामध्ये वेगवेगळे टाईपचे इंडस्ट्रीज, वेगवेगळे टाईपचे जे उद्योग आहेत, उद्योगपती आहेत, ते येणार आहेत आणि मलकापूरला पाहून ते जाणार आहेत। होगा था कि आप चालू करो इसको, मेरे एरिया में फिल्म चालू होनी चाहिए, बहुत दिनों से बंद है, हिम्मत बढ़ी, हमने वापस चालू करने का किया है। जवळपास 3-4 हजार लोकांना याचा लाभ पोहोचणार आहे आणि रोजगार निर्मितीची नवी नवी दालनं निर्माण करणं हे प्रत्येक राज्यकर्त्याचं काम आहे। तर राम राम मंडळी, मी तुमचा मित्र प्रतीक जवरे पाटील। आमचा विधानसभा मतदारसंघ आहे मलकापूर, पण आमच्या भागात रोजगार नसल्याच्यानं आमच्या इकडचे पोरं मुंबई पुणे सारख्या शहरात कामाला जातात। मग या विषयावर चर्चा करण्यासाठी मी आमच्या आमदाराच्या ऑफिसवर आलो, कारण की यश भैया संचेती माझे चांगलेच मित्र आहे आणि त्याच्यासोबत चर्चा करण्यासाठी मला त्याच्यासोबत ड्राईव्हवर जायचं होतं। नमस्कार। नमस्कार। आज आपल्याला तुमच्यासोबत ड्राईव्हवर जायचं होतं। चला बसा, चर्चा करायची होती। बसून जा। यश भैयाले मी ना ड्राईव्हर जायचं म्हटलं आणि त्यानं लगेच हाव बी म्हटलं। आजचा व्हिडिओ शेवट लोक पहा, कारण की विषय आपल्या मतदारसंघाचा आहे। मग बाकी कशी काय चालू आहेत आपले कामं वगैरे? सर्व चालू आहे, सर्वांची शुभेच्छा आहेत, सर्वांचा आशीर्वाद आहेत, सर्वांचा प्रेम आहे, म्हणून सर्व काही ठीक चालू आहे। तुझं कसं चालू आहे प्रतीक? मा एकदम पद्धतशीर चालू आहे, काय फक्त निसर्गाच्या भरोशावर आहे आपलं शेतीचं। तर मी काय म्हणत होतो तुम्हाला, आपल्या नांदुरा मलकापूर मतदारसंघाचे जे पोरं आहेत आपले, समजा युवक, सगळे मुंबई पुणे सारख्या ठिकाणी कंपनीत जातात जॉबले। तर मग याच्यावर आपण काय उपाय करू शकतो की आपला मलकापूर नांदुरा मतदारसंघ बी पुढे गेला पाहिजे? याच्यावर तुम्ही काय विचार करता? हे पहा, माझा कधी मत तू घेशील तर कोणत्याही भागाचा, कोणत्याही मतदारसंघाचा विकास तेव्हाच घडतो जेव्हा त्या भागामध्ये रोजगार निर्मितीचे साधनं उपलब्ध असतात, वेगवेगळे प्रकारचे रोजगार निर्मितीचे प्लॅटफॉर्म्स त्या मतदारसंघामध्ये असतात, तेव्हा त्या भागाची, त्या मतदारसंघाची सगळी जी प्रगती आहे त्याच्यावरती डिपेंड असते। आता मलकापूरची जी लोकेशन आहे, मलकापूरमध्ये अतिशय चांगला एक पोटेन्शियल आहे। या ठिकाणी अनेक इंडस्ट्रीज येऊ शकतात, त्या चांगल्या प्रकारे प्रगती करू शकतात। कारण त्याचा उदाहरण मी एक सांगतो तुम्हाला, मलकापूर जिओग्राफिकली, भौगोलिक दृष्ट्या ज्या ठिकाणी आहे ते एक सेंट्रल लोकेशन आहे। मध्य भागामध्ये आपण मलकापूरचा जो लोकेशन आहे तो महाराष्ट्राच्या मध्यभागी आहे, म्हणून बिईंग अ सेंट्रली लोकेटेड रिजन, म्हणजे सेंट्रली लोकेटेड रिजन असल्यामुळे अनेक मलकापूर पासनं तुम्ही मुंबईला जाऊ शकतात, नागपूरला जाऊ शकतात, इझिली जाऊ शकतात। ट्रेन्स, जे आपली ट्रेन्स आहेत, ट्रेन्सची कनेक्टिव्हिटी ही अतिशय चांगली कनेक्टिव्हिटी आदरणीय चेनूभाऊ संचेती यांच्यामुळे मलकापूर एक मोठा स्टेशन झाला आहे। मलकापुरात आता मला एक सांगा, मलकापूरमध्ये अप अँड डाऊन दोघंही मिळून 67 गाड्या मलकापूर स्टेशनवरती थांबतात। म्हणजे एखादा मोठा जंक्शन जो असतो त्या ठिकाणी जेवढ्या गाड्या थांबतात तेवढ्या गाड्या आपल्या मलकापूर मतदारसंघाच्या मलकापूर स्टेशनमध्ये थांबतात। ही झाली ट्रेनची कनेक्टिव्हिटी। रोडची कनेक्टिव्हिटी आपल्याला मी सांगतो, मलकापूर ते मुंबई तुम्ही जाऊ शकता, 4 लेन हायवे आहे। आता काम बऱ्याच ठिकाणी होत आला, काही ठिकाणी बाकी आहे, पण ते होईल। मलकापूरहून तुम्ही नागपूरला जाऊ शकतात, 4 लेन हायवे आहे। कनेक्टिव्हिटी रोडची अतिशय चांगली मलकापूरहून आहे। मलकापूरच्या जवळ मध्य प्रदेश येतो, बरोबर आहे। मध्य प्रदेशचे अनेक जिल्हे मलकापूरच्या निगडीत आहे, मलकापूरच्या जवळ आहेत। म्हणजे तुम्ही मध्य प्रदेशला पोहोचायचं आहे, मध्य प्रदेशलाही पोहोचू शकता। मुंबईला जायचं आहे, मुंबईला तुम्ही रेल्वेनी जाऊ शकतात, रोड्सनी जाऊ शकतात। तुम्हाला नागपूरला जायचं आहे, ट्रेन आहे, रोड्स आहेत। आता विमानतळाचा जो विषय होता तोही आता सॉल्व्ह झालेला आहे। जळगाव विमानतळ आहे, जळगाव एअरपोर्ट झालेला आहे। तुम्ही विमानाने सुद्धा पुण्याला, विमानाने सुद्धा तुम्ही मुंबईला
आणि हैदराबादला सुद्धा तुम्ही 1 तासामध्ये जळगाव ते त्या तिघही ठिकाणी कुठेही तुम्हाला जायचं असलं तरी 1 तासामध्ये तुम्ही पोहोचू. मग याच्यासाठी आपले प्रयत्न काय चालू आहेत? तर आपले जे प्रयत्न आहेत, इंडस्ट्रीज जे मोठी मोठी इंडस्ट्रीज आहेत ते मलकापूरमध्ये आली पाहिजे, मलकापुरात मोठे उद्योग आले पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे इंडस्ट्रीयल समिट ते आपण आदरणीय चेनूभाऊ संचेती हे आयोजित लवकरच करणार आहेत. अनेक ठिकाणी आपण जाऊन इंडस्ट्रीयल व्हिजिट्स केल्या, अनेक इंडस्ट्रियलिस्ट लोकांना आदरणीय चेनूभाऊ जाऊन भेटले आहेत. येत्या काही दिवसामध्ये आपण एक मोठ्या प्रमाणात एक इंडस्ट्रीयल समिट, ज्याच्यामध्ये वेगवेगळे टाईपचे इंडस्ट्रीज, वेगवेगळे टाईपचे जे उद्योग आहेत, उद्योगपती आहेत ते येणार आहेत आणि मलकापूरला पाहून ते जाणार आहेत की काय कनेक्टिव्हिटी आहे, काय तुमची MIDC आहे, काय तुमचा रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे, काय तुमची एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी आहे, काय तुमचा लेबर रेट आहे, काय तुमचा वीजचा दर आहे. हे सर्व ते लोक पाहून जाणार आहे आणि मला विश्वास आहे की येत्या काही दिवसामध्ये आपण मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज जे आहेत ते अट्रॅक्ट करण्याचं काम करणार आहोत. मोठ्या इंडस्ट्रीज जोपर्यंत आपल्या मलकापूर मतदारसंघामध्ये येत नाही तोपर्यंत जे रोजगार निर्मितीचा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह होणार नाही. तेच ना, म्हणजे आपल्या इकडच्या पोराले मग पुणे मुंबईत जायचं कामच नाही. बिलकुल काम पडणार नाही. पण त्याच्यासाठी इंडस्ट्रीज जे आहेत त्यांना इथं आपल्याला प्रोजेक्ट करून मलकापूर का बरं तुम्ही मलकापूरला आलो पाहिजे, इंडस्ट्रीज हे मलकापूरला का आली पाहिजे. मलकापूरची MIDC ही D+ झोन मध्ये आहे. D+चा झोनचा अर्थ काय होतो, A, B, C, D आणि D+. D+ मध्ये आपली मलकापूर MIDC येते. सवलती भेटतात. अनेक सवलती हे आपल्या मलकापूर MIDC मध्ये उपलब्ध आहेत. ज्याच्यामध्ये पहिली सवलती अशी आहे की जी लँड कॉस्ट आहे, जमीन जे आपण विक्री करणार, जे लोक इंडस्ट्रियलिस्ट जे लोक आहेत जे विक्री करतील, अतिशय स्वस्त भावामध्ये जमीन MIDC मलकापूरमध्ये उपलब्ध आहे. किमान 250 ते 300 रुपये प्रति स्क्वेअर मीटरला जमीन MIDC मलकापूरला उपलब्ध आहे. तीच आता समजा 30 MIDC मधली जमीन आपण मुंबईला विकत घ्यायला गेलो तर ती जमीन तिकडे भेटते 30,000 रुपये प्रति स्क्वेअर मीटर. म्हणजे 100 गुणा इंटू 100 झालं ते. पुण्यात कधी तुम्ही गेले तर 12,000चा भाव आहे, नागपुरात ही 12 ते 15,000चा भाव आहे. वीज आपल्या मलकापूर इंडस्ट्रीमध्ये MIDC मध्ये वीज अतिशय स्वस्त आहे. लेबर आपल्या भागामध्ये अतिशय स्वस्त आहे. म्हणजे खूप मोठा फरक या ठिकाणी पडतो. त्याचा इंटू 100 कॉस्टिंग येते. कधी तुम्ही मुंबई पुण्याला टाकायला गेला, मुंबई इंडस्ट्री मुंबईला टाकायला गेला तर त्याची कॉस्टिंग इंटू 100 येते. आणि आपला भाग जो आहे, तुम्ही इथं जे काही बनवण्याचा विषय आहे, प्रोडक्शनचा जो विषय असतो, तुम्ही ते मलकापूर MIDC मध्ये करू शकतात आणि विकायला पूर्ण देश आहे, पूर्ण जग आहे, पूर्ण जगामध्ये तुम्ही विकू शकतात. पण बनवण्याचा जो विषय आहे, प्रोडक्शनचा जो विषय आहे तो मलकापुरात अतिशय चांगल्यानं होऊ शकतो. हा विषय जेव्हा इंडस्ट्रियलिस्ट जे लोक आहेत, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज जे चालवतात, त्यांना जोपर्यंत हा विषय आपण समजून सांगत नाही, जोपर्यंत त्यांना समजत नाही, तोपर्यंत हे लोक आपल्या भागात येणार नाही. आणि ते समजावण्याचं काम हे आता आम्ही चालू केलेलं आहे. आदरणीय चेनूभाऊंनी तो काम बिलकुल अतिशय वॉर फुटिंगवरती घेतलेलं आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रियल समिट मलकापुरात त्याचं आयोजन सुद्धा आपण करणार आहोत. अनेक त्याच्या कमिटीज आपण या ठिकाणी स्थापित करणार आहोत. कारण जोपर्यंत आपण या भागामध्ये जोपर्यंत रोजगार निर्मिती करत नाही तोपर्यंत या भागाचा विकास होणार नाही. जे आपण म्हणतो पर कॅपिटा इन्कम, एका माणसाची इन्कम, आपला डेव्हलपमेंट, आपल्या भागाचा डेव्हलपमेंट कशावरती निर्भर असतो, पर कॅपिटा इन्कम इंग्लिशमध्ये एक टर्म आहे. म्हणजे प्रत्येक माणसाची ऍव्हरेज इन्कम किती आहे, एक माणूस किती पैसा एका महिन्यामध्ये कमवतो किंवा एका वर्षामध्ये कमवतो, त्याच्यावरती आपला डेव्हलपमेंट या ठिकाणचा, कोणत्याही ठिकाणचा अवलंबून असतो. आणि जोपर्यंत पर कॅपिटा इन्कम हे वाढत नाही तोपर्यंत डेव्हलपमेंट, विकास हे होणार नाही, अशापैकी मानणारा मी आहे. पिछले 4-5 महीने से जब से हमने बैंक से बात चल रही थी तब से लगातार ये
भाऊ का था कि भाई आप चालू करो इसको, मेरे एरिया में फील्ड चालू होनी चाहिए, बहुत दिनों से बंद है। तो पहले हम लोग थोड़ा आगे पीछे हो रहे थे, पर आपने कहा कुछ नहीं, आप चालू करिए और हम लोग साथ में हैं, करेंगे। तो आपके ये एसोसिएशन के बाद कि भाई इस एरिया में हम लोग आपके साथ हैं, सब लोग साथ में हैं, तो हमारी हिम्मत बढ़ी, हमने वापस चालू करने का किया है और आज आप लोग सब लोग आए हैं। धन्यवाद बहुत बहुत। यामुळे 400 ते 500 कामगारांना रोजगार मिळेल आणि रोजगार निर्मितीची नवी नवी दालनं निर्माण करणं हे प्रत्येक राज्यकर्त्याचं काम आहे। एम्प्लॉयमेंट हे फार आवश्यक आहे आणि त्यांनी आपल्या विनंतीला मान दिला आणि आज या कारखान्याचं म्हणजे बिर्ला कॉटस्पिन लिमिटेड या युनिटचं या ठिकाणी सुरुवात झाली, शुभारंभ झाला। होम हवन करून पूजा करून विधिवत याची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि निश्चितच यामुळे OP जैन साहेब यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या कारखान्यामुळे आपला इतका मोठा उद्योग जवळपास 225 कोटी रुपये खर्च करून त्या काळात उभारणी केली होती। यामुळे आपल्या मलकापूर मतदारसंघामध्ये मोठ्या अप्रत्यक्षपणे जवळपास 3-4 हजार लोकांना याचा लाभ पोहोचणार आहे आणि अनेक जे ॲन्सिलरी युनिट आहेत ते सुद्धा या ठिकाणी कामाला लागतील आणि म्हणून आपण सर्व OP जैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद करतो आणि या कारखान्यामुळे आपल्या या मलकापूर मतदारसंघामध्ये रोजगार निर्मितीचे फार मोठे आयाम तयार होतील हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।